हे आत्ता होतं आहे असं नाही. गेली कित्येक वर्षापासून बघा काँग्रेसनी पण हेच केलं होतं, शरद पवार साहेबांनी पण हेच केलं होतं आणि शिवसेनेने पण बरेच दुसऱ्यांचे उमेदवार घेतले होते ना. त्यामुळे काय नवीन नाही. बीजेपीमध्ये पण तेच आहे. आज बीजेपीमध्ये 30-40% बाहेरचे लोक आले. त्यामुळे हा काय नवीन आहे असं नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी केलं तर चुकीचं का वाटतं आपल्याला? ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा दुसऱ्यांदा एका महिन्यात धक्का दिलेला आहे. ठाकरेंचे निकटवर्तीय मातोश्रीशी अत्यंत निष्ठावंत असणारे सचिन अहिर आज तुमच्या पक्षामध्ये प्रवेश करतायत. तुमच्या पक्षामार्फत त्यांनी उपसभापतीचा अर्ज दाखल केलेला आहे, पदाचा अर्ज दाखल केलेला आहे. काय सांगाल नेमकं काय घडलं, कसं आहे? म्हणजे मातोश्रीचा घरातला माणूस तुम्ही कसा फोडला? सचिन अहिर हे आमचे जवळचे मित्र आहेत आणि ते एक चळवळीतला कार्यकर्ता आहे. गिरणी कामगारांच्या याच्यातून तो पुढे आलेला आहे. त्यानंतर त्यांनी अनेक पदं पण भूषित केलेली आहेत आणि तो आमच्या पक्षामध्ये आलेला एकनाथ शिंदे साहेबांवर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे. त्यामुळे त्याचं मनापासून हार्दिक अभिनंदन आहे आमच्या पक्षामध्ये. आणि त्यांनी तुमच्याशी कधी खंत व्यक्त केली होती का की बाबा त्यांनाही निधी मिळत नाही किंवा काम करायला मिळत नाही किंवा काही दडपण तुमच्यासोबत व्यक्त केलं होतं का? आता काही माहितीच्या गोष्टी ते सर्व ओपन करायच्या नसतात. नाही, पण म्हणजे अशी एखादी काय भावना जी आज तुम्ही व्यक्त करू शकता? आज मला सांगा, आज तिथून इथे आमच्यामध्ये येत आहेत म्हणजे काय ते त्यांच्या मनामध्ये कुठेतरी खतखत काय ना काहीतरी असणार ना. काही ना काहीतरी असल्याशिवाय असं होतं का? धुवा वहीसे आता ज्या काही आग होती. 6 खासदार गेले होते तेव्हा ठाकरेंनी स्वतः संजय दिना पाटलांकडे सचिन अहिर यांना पाठवलेलं. सचिन अहिर यांना जबाबदारी दिलेली की संजय दिना पाटलांना तुम्ही पुन्हा घेऊन यायचं. परंतु आज पाहायला गेलं तर स्वतः सचिन अहिर चाललेत. म्हणजे नेमकं तेव्हाच हे सगळं डिसाईड होतं का असं कळतंय? मागच्या वेळी आम्हाला घ्यायला हां, आता तो आमदार झाले ते काय त्यांचं नाही ना दुसरा नाही ना दुसरा ठाण्याचा पाठक रवींद्र पाठक घ्यायला आले होते. तिसऱ्या दिवशी ते आमच्याबरोबर होते. अगदी ते आहे. परंतु नेमकं हे सांगा ना, जे आम्हाला घ्यायला समजवायला येतात तेच लगेच आमच्याबरोबर येतात. म्हणजे एकनाथ शिंदे साहेब काहीतरी त्यांच्याकडे काहीतरी तसं व्यक्तिमत्व आहे ना की शिंदेच्या शिवसेनेला फक्त फोडाफोडीचं राजकारण करायचं आहे, त्याच्यातच त्यांना रस आहे, इतर कुठल्या गोष्टी त्यांना पाहिजे नाही आहेत असं कळतं. हे आत्ता होतं आहे असं नाही. गेली कित्येक वर्षापासून बघा काँग्रेसनी पण हेच केलं होतं, शरद पवार साहेबांनी पण हेच केलं होतं आणि शिवसेनेने पण बरेच दुसऱ्यांचे उमेदवार घेतले होते ना. त्यामुळे काय नवीन नाही. बीजेपीमध्ये पण तेच आहे. आज बीजेपीमध्ये 30-40% बाहेरचे लोक आले. त्यामुळे हा काय नवीन आहे असं नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी केलं तर चुकीचं का वाटतं आपल्याला? मग हे पूर्वीचं आहे का? म्हणजे नाही पण सचिन अहिर यांचा म्हणजे प्रवेश करणं किंवा हा जो गनिमी कावा खेळलेला आहे शिंदेच्या शिवसेनेत हे ठरवलेलंच होतं असं आहे? असं आमच्या साहेबांनी स्पष्ट संकेत दिले होते सभेमध्ये, जाहीर सभेमध्ये. वर्धापन दिनाच्या दिवशी साहेबांनी स्पष्ट संकेत दिले होते की ये तो झाकी आहे, पुरा पिक्चर बाकी आहे. त्याचा एक एक एपिसोड सुरू आहे. आता किती आमदार नेमके संपर्कात आहेत आणि तुमचे मित्र तरी असतील, तुम्ही तर सभागृहात असतात, तुमच्या मित्रांनी तुमच्यासोबत खंत व्यक्त केली असेल. आता म्हणजे 20 आमदार आहेत त्यातले. आता म्हणजे तुम्हाला काय वाटतं किती संपर्कात असतील? आगे आगे देखो होता है क्या सर्व आधी सांगणार नाही. नाही पण किती असतील असे? आगे आगे देखो होता क्या आहे. 5 तरी तिकडे राहिले तरी भरपूर झालं. 5 राहतील फक्त त्यांच्याकडे. असं बोलत नाही, राहिले तरी भरपूर झालं. आदित्य ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात सचिन अहिर. स्वतःचा मतदारसंघ त्यांनी आदित्य ठाकरेंसाठी सोडला होता. नेमका आदित्य ठाकरेंसोबत नाराजी असेल असं वाटतं? नाही असं नाही. तेव्हा सुनील शिंदे निवडून आले होते आणि सचिन भाऊ हारले होते. आणि सचिन भाऊ एक चांगला माणूस आहे, काम करणारा माणूस आहे आणि पक्षातला बलकटी देणारा माणूस आहे. आम्हाला आनंद आहे आमच्या पक्षामध्ये आला आहे तो. धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे होते. एकंदरीत आपण पाहिलं तर सकाळीच मोठा धक्का ठाकरेंच्या शिवसेनेला तो शिंदेच्या शिवसेनेने दिलेला आहे. उपसभापती पदाचा अर्ज सचिन अहिर यांनी शिंदेच्या शिवसेनेकडून दाखल केलेला आहे. 2 वाजता शिंदेंसोबत त्यांची पत्रकार परिषद असणार आहे. नेमकं काय खंत होती, का पक्ष सोडला, का ठाकरेंची साथ सोडली हे जाणून घ्यायला भेटेल आपल्याला. परंतु त्यातपूर्वी आपल्यासोबत आणखीन काही आमदार आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसोबत. तुम्ही पाहतात लोकमत.